येत्या 21 तारखेला जय भवानी प्रशालेमध्ये हनुमान चालीसा पठण होणार आहे, अशी माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली। 21 जानेवारी रोजी जय भवानी प्रशाला येथे हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। अयोध्या येथील नव्यानं उभारण्यात आलेल्या मंदिरात 22 जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक प्रमुख उपस्थितांच्या समवेत रामलल्ला मूर्तींची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे। त्यापूर्वी 21 जानेवारी रोजी जय भवानी प्रशालेत राजस्थानी सत्संग परिवार आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्या संयुक्त विद्यमानं हनुमान चालीसा पठण आणि भक्ती संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। शहरातील रामभक्तांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन स्वतः आमदार विजयकुमार देशमुख यांनी केलं आहे। 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे राजा प्रभू श्री रामचंद्र मंदिरात विराजमान होणार आहे। त्या निमित्तानं आपल्या सोलापूरमध्ये जय भवानी प्रशाला येथील पटांगणामध्ये दिनांक 21 तारखेला माननीय श्री विठ्ठल दायमा राजस्थानी सत्संग परिवाराच्या वतीनं व तसेच आपल्या हनुमान चालीसा पठण होणार आहे आणि या पठणामध्ये सगळी राम भक्तांनी याच्यामध्ये समावेश व्हावं आणि त्या पठण आणि संगीतमय पठण होणार आहे। आणि त्यामुळं या सगळ्या कार्यक्रमाला मी विनंती करतो सगळ्या भक्तांना की आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमामध्ये जय भवानी प्रशालेच्या पटांगणावर संध्याकाळी 5 वाजता आपण सगळ्यांनी हजर राहावं।